शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आज महत्त्वाची सुनावणी आहे। विधान भवनात 4 वाजेनंतर या सुनावणीला सुरुवात होणार। त्यापूर्वी आपण ही सगळी दृश्य पाहतोय। बाळासाहेब भवनाच्या मी सध्या बाहेर आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। 2 पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी मागवण्यात आल्या। त्यासोबतच पोलिसांचा बंदोबस्त वाढवून या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे। हा संपूर्ण परिसर जो आहे त्याला आता बॅरिकेडिंग केली जाणार आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी सर्व आमदार जे आहेत त्यांना देखील पाचारण करण्यात आलेलं आहे आणि सगळे शिवसेनेचे जे आमदार आहेत, शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। 4:30 वाजता या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे नेमका निकाल काय लागणार आहे याची उत्कंठा जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे। जो निकाल आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल असं सुद्धा सूत्रांकडून बोललं जाते। तर त्यासोबतच वैभव नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनाच डिस्क्वालिफाय केलं जाईल, म्हणजे उबाटा पक्षाच्या आमदारांनाच, जे शिल्लक आमदार राहिलेले आहेत त्यांनाच आता डिस्क्वालिफाय केलं जाईल, अपात्र केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। चिंता व्यक्त केलेली आहे। लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असा मुद्दा उपस्थित केला। त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये, शिवसैनिकांचा उद्रेक या ठिकाणी पाहायला मिळू नये यासाठी पोलिसांकडून घेतली गेलेली ही दखल आहे असं सुद्धा बोललं जात आहे। पोलिसांचा बंदोबस्त वाढतोय। आज नेमक्या काय काय घडामोडी घडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।